पेनफुल इंटरकोर्स हा खरं तर शायनेसचा प्रॉब्लेम नाही आहे, हा तुम्ही ऍक्सेप्ट केला पाहिजे आणि ऍड्रेस केला पाहिजे. कारण होतं काय की कुठल्याही रिलेशनशिपच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा संबंध यायला सुरुवात होते आणि जर ते पेनफुल असतील विशेषतः स्त्रियांसाठी, तेव्हा ते अवॉइड केले जातात आणि मग संबंध यायला नको म्हणून इंटिमसी सुद्धा अवॉइड केली जाते वेगवेगळ्या लेवलला. म्हणजे त्यातनं तुमचं भावनिक नातं खूप चांगल्या पद्धतीने घट्ट व्हायला पाहिजे खरं तर, परंतु एकमेकांमध्ये दुरावा निर्माण होतो. तो म्हणजे केवळ फिजिकल लेवलवरती असतो असं नाही, आता तुमच्या इमोशनल लेवलवरती तो दुरावा असतो. तुमचा एकमेकांमधला संवाद कमी पडायला सुरुवात होते आणि यातला खरं तर आणखीन एक पुढचा भाग असा आहे की जेव्हा मूल हवंय असं या जोडप्याला वाटायला लागतं किंवा आजूबाजूची मंडळी सांगायला लागतात की आता मुलासाठीचा चान्स घ्या, केवळ त्याचसाठी म्हणून सेक्सकडे बघितलं जातं आणि मग तेव्हा विचार केला जातो की सेक्स सुरळीत कसं होईल, यामधनं वेदना कशा होणार नाहीत आणि मग कुठलेही उपचार घेण्याची तयारी असते. पण यामध्ये बरेचसे दिवस वाया गेलेले असतात, कधी कधी वर्ष वाया गेलेली असतात, ज्याला आपण गोल्डन पिरियड असं म्हणतो. आणि तो खरं तर कपलसाठी खूप महत्वाचा आहे, सुरुवातीचा हा काळ. आणि म्हणूनच जर तुम्हाला कपल म्हणून तुम्हाला असं जाणवत असेल की आपल्यामध्ये हा पेनफुल इंटरकोर्स आहे, त्यामुळे आपण एकमेकांच्या सोबतचे हे क्षण चांगल्या पद्धतीने अनुभवू शकत नाही आहोत, त्यामध्ये आनंद नाहीये, दोघांनाही नाहीये, समाधान नाहीये, एकमेकांविषयीची ओढ वाटत नाहीये किंवा संबंध टाळले जात आहेत, इंटिमसी नाहीये, तर तिथेच थांबून ह्या सगळ्या गोष्टी मुळात आधी ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे, त्या ऍड्रेस करणं गरजेचं आहे, त्यावरती तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं, सल्ला उपचार घेणं गरजेचं आहे.